भारतभूमीवर जन्माला आलेल्या सर्वात महान मानवांपैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पण स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताचे एक दुर्दैव राहिले आहे, ते म्हणजे या महामानवाचा राजकारणात करण्यात आलेला वापर। प्रजासत्ताक राष्ट्र होऊन भारताला 75 वर्ष पूर्ण होतील, पण बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून आपापल्या राजकीय पोळ्या भाजणं आजही राजकारण्यांनी सोडलं नाही। सध्या काँग्रेस बाबासाहेबांचं नाव घेऊन आणि संविधानाची कॉपी घेऊन अनेक ठिकाणी प्रचार करते। यासोबतच सरकारला लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसकडून संविधानाचा वापर होतोय। पण जर 75 वर्ष मागे गेलं तर आपल्याला कळून येईल की स्वतः बाबासाहेबांनी काँग्रेसला कित्येक बाबतीत समर्थन केलंच नाही। इतकंच काय तर काँग्रेसनेही बाबासाहेबांचा अपमान केला होता। आज इतिहासातल्या याच घटनांवर थोडासा प्रकाश टाकूया। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मुळात काँग्रेस आणि बाबासाहेबांमध्ये पहिली ठिणगी पडली पुणे कराराच्या वेळी। 24 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान हा ऐतिहासिक करार झाला। या करारात डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राखीव जागांचा आणि विभक्त मतदारसंघाचा आग्रह धरला होता, मात्र गांधीजींनी त्याला विरोध दर्शवला। गांधीजींच्या मते अस्पृश्यता हिंदूंचा अंतर्गत आणि धार्मिक प्रश्न होता, राजकीय नव्हे। अस्पृश्यांचं विभक्त मतदारसंघ हिंदू समाजाचं नुकसान करेल आणि त्यातून अस्पृश्यांनाही काही लाभ होणार नाही। बाबासाहेबांची मागणी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान जेम्स मॅकडोनाल्ड यांनी मान्य केली, पण यासोबतच बाबासाहेबांच्या मनात काँग्रेसबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले। यानंतर बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स हे पुस्तक लिहिलं होतं। यामध्ये त्यांनी काँग्रेस आणि गांधीजींवर सडकून टीका केली आहे। यामध्ये बाबासाहेबांनी पुस्तकात दलित वर्गाला गांधीवाद आणि काँग्रेस यांच्यापासून सावधान राहण्याचं निवेदन केलं होतं, ज्यामुळे काँग्रेस आणि बाबासाहेबांमधला वाद आणखी चिघळला। बाबासाहेब विद्वान होते, त्यांना तत्कालीन राजकीय परिस्थितीची जाण होती। उलट त्यांनी हिंदू धर्मात बदल घडवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले होते। काँग्रेस किंवा महात्मा गांधीजींना धर्मात ढवळाढवळ मात्र मान्य नव्हती। 1938 साली काँग्रेसने एक विधेयक मांडलं होतं। यामध्ये दलित समुदायाचं नाव बदलून हरिजन करावं असं सांगण्यात आलं, मात्र बाबासाहेबांनी या विधेयकाला विरोध केला होता। त्यांचं म्हणणं होतं की फक्त नाव बदलून समस्येचं समाधान होणार नाही। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। यावेळी बाबासाहेबांच्या विद्वत्तेमुळे त्यांना काँग्रेसने आपल्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री बनवलं, मात्र तरीही त्यांचे पंतप्रधान पंडित नेहरूंसोबत अनेक विषयांवर मतभेद होते। सर्वप्रथम मंत्रिमंडळाच्या मुख्य समित्यांचे सदस्य केले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता। नेहरू सरकार मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती यांना तिरस्काराची वागणूक देत असल्याने ते सरकारवर नाराज होते। पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर डॉक्टर आंबेडकर असमाधानी होतेच, यासोबतच ज्या क्षेत्रात त्यांचं वर्चस्व होतं ते म्हणजे अर्थमंत्रीपद त्यांना का दिलं गेलं नाही अशी विचारणा त्यांनी केली होती। काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या बाबतीत बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ही भविष्यात खूप मोठी समस्या ठरू शकते। संविधानात अनेक बदल केल्यामुळे बाबासाहेबांनी तत्कालीन सरकारवर ताशेरे ओढले होते, मात्र हिंदू कोड बिलावरून पंडित नेहरू आणि त्यांच्या सरकारशी तीव्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। राजीनामा दिलेलं त्यांचं पत्र आज सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध नाही, मात्र यामध्ये त्यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली होती असे अनेक इतिहासकार सांगतात। मात्र काँग्रेस आणि बाबासाहेब यांचा खरा वाद तेव्हा उफाळून आला जेव्हा काँग्रेसने बाबासाहेबांचा निवडणुकीत 2 वेळा पराभव केला। आजही असा आरोप होतो की हा पराभव काँग्रेसने ठरवून केला होता। त्याचं झालं असं की 1951 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक होणार होती। यावेळी काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं, मात्र ऐन वेळेला काँग्रेसने आपल्या शब्दापासून माघार घेतली, कारण बाबासाहेबांनी सरकारमधून राजीनामा घेतला होता। बाबासाहेब निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांनी बॉम्बे नॉर्थ सेंट्रलमधून निवडणूक लढवली होती। त्यावेळी अशोक मेहता यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने त्यांना पाठिंबा दिला। या मतदारसंघात 2 उमेदवारांमध्ये लढत होणार होती। यातला एक उमेदवार सर्वसाधारण तर दुसरा उमेदवार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातला होता। कम्युनिस्ट पक्षाचे नेते SM डांगे यांच्यासारखा दिग्गज नेता निवडणुकीच्या रिंगणात होता। दरम्यान अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे उमेदवार नारायण काजरोळकर यांनी बाबासाहेबांचा केवळ 15,000 मतांनी पराभव केला। यावेळी बाबासाहेबांना पडलेल्या मतांची संख्या होती 1,23,576। यानंतर 1954 साली पुन्हा एकदा भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला होता असं सांगितलं जातं। आज जसं फोडाफोडीचं राजकारण केलं जातं तशीच फोडाफोडी बाबासाहेबांच्या विरोधात झाली होती। यावेळी काँग्रेसने 1954च्या भंडारा लोकसभा निवडणुकीत शेड्यूल कास्ट फेडरेशनचे म्हणजे शेकाफेचे कार्यकर्ते फोडले होते। मुळात बाबासाहेबांचं ज्ञान, त्यांचा दलितांवर असलेला होल्ड या गोष्टींमुळे बाबासाहेब काँग्रेसला डोईजड झाले असते।
देशाच्या पंतप्रधानापेक्षा जास्त विद्वान मनुष्य काँग्रेसच्या इकोसिस्टमला नको होता, अशीच एकंदरीत त्यावेळची परिस्थिती होती। बाबासाहेबांनी त्यावेळी मतमोजणीत तफावत झाल्याचे आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती। पंडित नेहरू यांनी आपल्या लेटर्स टू चीफ मिनिस्टर या पुस्तकात बाबासाहेबांवरही टीका केली आहे। भारतरत्न पुरस्काराच्या बाबतीतही काँग्रेसवर अनेक आरोप केले जातात। भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 साली झाली। बाबासाहेबांचं महानिर्वाण झाले 1956 साली। मग त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी 1991 का उजाडला, असाही प्रश्न अनेक जण उपस्थित करतात। मुळात पंडित जवाहरलाल नेहरू यांना 1955 साली तर इंदिरा गांधी यांना पुरस्कार 1971 सालीच मिळाला होता। मात्र बाबासाहेबांना पुरस्कार देण्यासाठी इतकी वर्ष का घेतली, असा सवाल आजही विरोधकांकडून काँग्रेसला विचारला जातो। तसं पाहायला गेलं तर या सर्व गोष्टी इतिहासात घडल्या होत्या, पण काँग्रेस पक्ष ज्याप्रमाणे बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याचा आग्रह सरकारला आणि जनतेला करत आहे, त्याचप्रमाणे काँग्रेसमुळेच बाबासाहेबांना किती त्रास सहन करावा लागला याचा लेखाजोखा कधी मांडणार याचीच वाट अनेक जण पाहत आहेत। इतिहासातील अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।